आणि यानंतर बातमी नाशिकमधनं। नाशिकमध्ये एका डॅशिंग लेडीची सध्या चांगली चर्चा आहे। या डॅशिंग महिलेमुळे ठेवीदारांचे लाखो रुपये वाचलेले आहेत। चाकूच्या धाकाला न घाबरता या महिलेनं चोरट्यांना इंगा दाखवलाय। लाखो रुपयांपैकी केवळ 40,000 रुपये घेऊन दरोडेखोर फरार झाले। दरोडेखोरांना खरतर बँकेत येत चाकूचा धाक दाखवला होता, पण बँकेच्या कर्मचारी सविता मुर्तडक यांनी या चोराला जुमानलं नाही आणि या दरोडेखोराला चांगलाच इंगा दाखवला। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सगळ्या आपल्या सोबत आहेत सध्या। प्रांजल, खरोखरच यांच्या या बाईंच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। इतका धीर त्यांनी कुठून आणला? एकट्या म्हणजे चाकू होता त्या चोराच्या हातामध्ये, त्या चोरट्याशी लढण्याचा इतका धीर त्यांनी कुठून गोळा केला? आणि त्यांना कदाचित इजा झाल्याची शक्यता आहे। त्यांची प्रकृती कशी आहे? ज्ञानदा, खरंच आहे की स्त्री शक्ती काय असते हे या महिलेनं दाखवून दिलेलं आहे। सातपूरची ही महिला आहे, जिचं नाव सविता मुर्तडक असं आहे। 17 मे रोजीची ही घटना आहे। 17 मेला या सविता मुर्तडक ज्या आहेत ते स्टेट बँक इंडियाचं जे ग्राहक सेवा केंद्र आहेत तिथे त्या काम करत होत्या आणि दुपारच्या वेळेला हा दरोडेखोर आला आणि आपण दृश्य बघत आहोत की त्यांनी कशा प्रकारे आपल्या खिशातून चाकू काढला आणि त्यांनी तो धाक दाखवला, मला पैसे काढून द्या असं त्यांनी म्हटलं। मात्र कुठेही न घाबरता या महिलेने अक्षर धाडसाने त्या दरोडेखोर जे आहेत त्याला त्यांनी प्रतिकार केला। आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर त्यांना मारहाण देखील केलेली आहे। जेव्हा तो काउंटरमधून पैसे काढण्यासाठी गेला होता तेव्हा या महिलेने त्याच्या हाताला देखील चावा घेतलेला आहे आणि संतापून नंतर त्यांना मारहाण देखील केलेली आहे। या घटनेनंतर खरं तर या ज्या सविता आहेत त्या जखमी झालेल्या होत्या, त्यांच्या हाताला डोक्याला देखील मार लागलेला होता। मात्र या संपूर्ण घटनेचं गांभीर्य ओळखत क्राईम ब्रांचने युनिट 1 कडे हा तपास होता आणि त्यांनी त्या आरोपीचा जो आहे तो शोध सुरू केलेला होता। मात्र 12 दिवस उलटून देखील त्याचा तपास लागत नव्हता आणि अखेर परवा रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। विशेष म्हणजे हा कुठलाही सराईत गुन्हेगार नाहीये, तर संग्राम पारख या आरोपीचं नाव आहे। यांनी काही लोकांकडून पैसे उधार घेतलेले होते आणि ते परत करण्यासाठी त्याला दुसरा कुठलाही पर्याय सापडत नव्हता आणि म्हणून त्याने कृत्य केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलेलं आहे। काल या सविता मुर्तडक ज्या आहेत त्या मला भेटल्या, मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे एवढी ताकद कुठून आली? तर खरंच एक कौतुक करायला हवं की त्यांनी सांगितलं की मी मिडल क्लास फॅमिलीतली आहेत। मी जर हे जे पैसे जे आहेत लोकांकडून घेते हे जर चोरी गेले असते तर मी त्यांना परत करू शकले नसते। माझ्याकडे एवढी पैसे नाहीत, माझी एवढी परिस्थिती नाही आहेत आणि एवढंच मी मनात धरून माझ्यासमोर माझं लहान बाळ आहेत याचा कुठलाही विचार नव्हता। मी फक्त माझे पैसे जे आहेत ते चोरी जाऊ नये एवढाच फक्त माझ्या डोक्यात विचार होता आणि म्हणून मी झटापट केली आणि लाखो रुपयांपैकी फक्त 40,000 रुपये जे आहेत ते गेले होते आणि पोलिसांनी देखील ते मला मिळवून दिले। त्याचा मला खूप आनंद वाटतो आहे। या संपूर्ण घटनेनंतर विश्वास नांगरे पाटील जे आहेत त्यांनी देखील त्यांचा काल जे आहेत ते सत्कार केलेला आहे।
खरंच एक कौतुकास्पद अशी घटना जी आहे ती म्हणावी लागणार आहे. ज्ञानदा. नाही, नक्कीच या स्त्रीचं, त्यांच्या धाडसाचं खरोखरच कौतुक. सविता मुर्तडक यांनी जे धाडस दाखवलेलं आहे, ठेवीदारांचे पैसे वाचवले, स्वतःचा जीवही त्यांनी धोक्यात घातला, त्यामुळे पोलिसांकडनं सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.